हॅलो फ्रेंड्स, मी गुलशन बेलदार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं या आपल्या इग्नाईट पाठशालामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही पाहतायत सध्या आपली 8वीची जी टेस्ट सिरीज झालेली आहे, तर त्याच्यातल्या प्रश्नांचा आपण काय घेतो ॲनालिसिस. आज आपण पाहणार आहोत तर टेस्ट क्रमांक 1 आणि याचं जे ॲनालिसिस मी करतोय लक्षात ठेवा, याच्यामध्ये एकूण 50 प्रश्न आहेत. सो एकदम 50 प्रश्न करणं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे आपण 2 टप्प्यांमध्ये जे आहे तर ते ॲनालिसिस करणार आहे. पहिले 25 प्रश्न आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढचे 25 प्रश्न. ठीक आहे. सो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं वेलकम. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ओके, लाईक करा आणि हे लेक्चर जे आहे हे शेअर करायला विसरू नका मित्रांनो. सो लेक्चर सुरू करायच्या आधी जर तुम्ही शालेय शिकत असाल, लक्षात, जर तुम्ही 7वीला असाल, 8वीला असाल, 5वीला, 6वीला, 10वीच्या आतपर्यंत किंवा 10वीपर्यंत तुम्ही कोणत्याही इयत्तेमध्ये असाल तर या स्कूल लाईफमध्ये जेवढ्याही स्पर्धा परीक्षा कंडक्ट केल्या जातात, जसं मंथन आहे, MTS आहे, मॅथिक्स आहे, स्कॉलरशिप आहे, होमी बाबा, या सर्वच्या सर्व आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण घेत असतो मित्रांनो. याची सर्वच्या सर्व माहिती जी आहे आपल्या प्लॅटफॉर्मला मिळत राहते रेग्युलर बेसिसवरती. सो जर तुम्हाला ही माहिती रेग्युलर बेसिसवरती हवी असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपलं जे ॲप आहे इग्नाईट पाठशालाचं, ज्याची लिंक जी आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तर ते डाउनलोड करायला विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपली जी एक्झाम आहे 20 तारखेला बघा, 20 फेब्रुवारी म्हणजे 20 तारखेला आपली जी बॅच आहे तर ती लॉन्च होते मित्रांनो. सो ही बॅच आहे जवाहर नवोदय विद्यालयाची. जर या बॅचमध्ये जर तुम्ही ॲडमिशन कधी घेतलं समजा तर तुमचं 12वीपर्यंत, आणि जर तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट जर कधी झाला तर 12वीपर्यंत तुमचं शिक्षण जे आहे तर ते फ्री होतं मित्रांनो. सो यासाठी आपण एक परीक्षा घेतली होती. जी परीक्षा होती इथेची 4थीच्या विद्यार्थ्यांसाठीची आपली परीक्षा होती. जर तुमचे मित्र असतील, तुमचे भाऊ असतील समजा, किंवा तुमचे नातलग वगैरे असतील तर त्यांना जरूर आपल्या इग्नाईट पाठशाला रेफरन्स द्या की जेणेकरून त्यांना सुद्धा या एक्झाममध्ये चांगले मार्क मिळून त्यांचं लाईफ जे आहे तर ते खूप चांगलं व्हायला हवं मित्रांनो. सो त्याच सोबतीला आपल्या ज्या स्कॉलरशिपच्या ज्या एक्झाम्स आहेत तर त्या ऑनगोईंगमध्ये आहे. लाईव्ह बॅचेस जे आहेत, आपली नवी बॅच आता लॉन्च होते मित्रांनो. सो याच कारणामुळं भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी, तुमच्यातल्या तुम्ही स्वतः खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपला या स्कॉलरशिपच्या बॅचेसचा फायदा घेतला आहे. फक्त मागच्या बॅचेसची फीज जी आहे, आता सध्या या ठिकाणी जर तुम्ही कधी पाहिलं असेल तर फीज मेन्शन नाही आहे. फक्त मागच्या बॅचेसला आपली जी फीज होती तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे, 500 रुपयामध्ये आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं होतं मित्रांनो. आणि मी दरवेळेला सांगतो, त्यावेळेला ज्यांनी बॅचेस जॉईन केलेल्या असतील त्यांना भरमसाठ फायदा झाला असणार आहे. बॅचेस ज्या आहेत तर त्या लाईव्ह प्लस काय आहेत, रेकॉर्डेड आहेत, लक्षात ठेवा. सो खूप सारे प्राध्यापक वर्ग आहे, तुम्हाला वेगळ्या लेव्हलला सर्वच्या सर्व शिकवलं जातं. सो याचा बेनिफिट घेण्यासाठी बॅचेसला नक्कीच ॲडमिशन घ्या. आणि यासाठी तुम्हाला इग्नाईट पाठशालाचं जे ॲप आहे आपलं, ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते ॲप डाउनलोड करा आणि त्याच्या प्लॅटफॉर्मवर बघा, तुम्हाला भरपूर साऱ्या बॅचेस वगैरे मिळतील. चला, सो आज आपण पाहतोय 8वीचा जो आपला पेपर झाला होता तर त्याचा आपण आज पाहणार आहे ॲनालिसिस. सो ॲनालिसिसला आपण स्टार्ट करूया. चला, मग सगळ्यात पहिला आपण फर्स्ट प्रॉब्लेम पाहूया. इफ द डायगोनल ऑफ अ क्यूब इज 10√3, व्हॉट इज द लेंथ ऑफ द साइड्स. एका घनाचा कर्ण जर कधीही 10√3 असेल तर त्याच्या बाजूची लांबी किती असते. एकदम सोपं आहे, सरळ आहे. एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची मित्रांनो, जर एखादा घन असेल, कधी लक्षात ठेवा, ज्यावेळेला आपण क्यूब असं म्हणतो, जसं घन असं म्हणतो, तर घनाची खासियत जरा लक्षात ठेवा. घन म्हणजे अशी आकृती की ज्याच्या सर्वच्या सर्व बाजू कशा असतात, सारख्या असतात. सर्व बाजूंची लांबी कशी असते, सारखी असते. आता या ठिकाणी जर कधी पाहिलं तर तुम्हाला घनाचा काय दिलेला आहे, डायगोनल, लक्षात. आणि डायगोनल काय आहे, घनाचा, म्हणजे कर्ण दिलाय. मग आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सर हा जो घन आहे, हा जो क्यूब आहे, याला डायगोनल कुठे आहे, तर हा जो डायगोनल आहे ना, हा असा कॉर्नर टू कॉर्नर असतो, लक्षात ठेवा. हा असा कॉर्नर टू कॉर्नर जो आहे हा डायगोनल असतो, लक्षात ठेवा. थोडक्यात जर कधी पाहायला गेलं तर हा हवेमध्ये असतो. आपण जर कधी असं पाहायला गेलं तर याला म्हटलं जातं स्पेस डायगोनल, लक्षात ठेवा. याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं स्पेस डायगोनल, लक्षात. याला एक शब्द दिला जातो, हे जरा लक्षात ठेवा. मग जर तुम्हाला डायगोनल जर कधी काढायचा असेल तर डायगोनलसाठी एक सूत्र आहे मित्रांनो, आणि डायगोनलचं सूत्र आहे डायगोनलचा वर्ग बरोबर S² प्लस S² प्लस काय आहे, S². मग तुम्ही म्हणणार की सर हे जे यस आहे हे यस काय आहे, लक्षात ठेवा. तर हा जो यस आहे, यसला म्हटलं जातं, जो क्यूब आहे तर त्या क्यूबची जी बाजू आहे तर त्या बाजूला आपण काय म्हणतो, साईड असं म्हणतो, आणि यसला आपण या ठिकाणी साईडनं दर्शवतो. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, डायगोनलचा वर्ग बरोबर, आता घनाला 3 गोष्टी असतात, लक्षात ठेवा. लांबी, रुंदी, उंची, आणि म्हणून लांबी, रुंदी, उंची, लक्षात. हा, मग आता जर डायगोनलचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर S² प्लस S² प्लस S², याचा अर्थ असा आहे
डीचा वर्ग बरोबर हे झालं 3 यस वर्ग, कारण 3 वेळेस आहे. सो जर डीची किंमत कधी काढायची असेल तर समोरच्याला आपल्याला काय टाकावं लागणार आहे, वर्गमूळ. सो 3 यसचा वर्ग. मध्ये जर कधी यस वर्ग आहे तर बाहेर काय निघतं, सर बाहेर निघतो यस आणि मध्ये राहतो वर्गमुळामध्ये 3. मग कधी लक्षात ठेवा, हे सूत्र झालं तुमचं लक्षात. म्हणजे जो डायगोनल आहे, जो कर्ण आहे, तो येतो तुमचा यस गुणिला वर्गमुळामध्ये 3. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्या जो घनाचा जो कर्ण आहे त्याची लांबी तुम्हाला ऑलरेडी दिलेली, लक्षात ठेवा. लक्षात 10 वर्गमुळात 3 आहे, लक्षात ठेवा. ओके, किती आहे, सॉरी म्हणजे जी बाजू आहे ना, जर एका घनाचा कर्ण, आता इथं असं नाहीये, ही जी आहे, ही जी तुम्हाला दिसते आहे मित्रांनो, ही काय आहे माहिती का, हा 10 वर्गमुळात 3 जो आहे हा काय आहे, हा आहे तुम्हाला दिलेला डायगोनल, लक्षात ठेवा. मग डायगोनल जर कधी आहे तर तुम्हाला डायगोनलच्या ठिकाणी किंमत ठेवायची आहे. सो डायगोनल म्हणजे कर्ण किती आहे, 10 वर्गमुळात 3 बरोबर यस गुणिला वर्गमुळात 3. मित्रांनो वर्गमुळात 3 जर कधी कॅन्सल झाला तर याचा अर्थ असा आहे, तिची तो जो घन दिलेला आहे तर त्या घनाची जी लांबी आहे तर ती येते 10 सेंटीमीटर. सो 10 10 10. सो ऑप्शन काय आहे, ऑप्शन आहे आपला पर्याय क्रमांक बी. आपल्याला तेच विचारलंय तर बाजूची लांबी किती, तर तो जो घन आहे त्याची साईडची लेंथ किती आहे, 10 सेंटीमीटर. चला पुढे जाऊया. सोपा प्रश्न आहे, तुम्हाला या ठिकाणी विचारलंय 3500चे 4% किती होतात. अच्छा, मग 3500चे 4% म्हणजे 4/100, 4/100. सो 2 0 कॅन्सल झालेत आणि 35ला जर 4ने कधी मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार आहे, 140. सो याचा अर्थ पर्याय काय आहे, पर्याय क्रमांक आहे मित्रांनो ए. ठीक आहे, चलो नेक्स्ट पाहूया. बघा तिसरा प्रश्न काय, अ शॉपकीपर सोल्ड गुड्स कॉस्टिंग 90 रुपीज फॉर द 108 रुपीज, व्हॉट इज हिज प्रॉफिट पर्सेंटेज. एक शॉपकीपर आहे, त्याने एक 90 रुपयाची जी वस्तू आहे, ओके, त्याने काय केलं, एक 90 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली, 108 रुपयाला विकली. मग विचार करा, त्याला प्रॉफिट झाला, त्याला 18 रुपयाचा काय झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे. मग 18 रुपयाचा प्रॉफिट हा कोणत्या रकमेवर झाला, ऑन विच अमाऊंट 90 रुपीज. मग याला फक्त प्रॉफिटमध्ये काढायचं आहे. 18 रुपये म्हणजे शेकडा किती नफा झाला. सो 90 वरती जर 18 रुपयाचा प्रॉफिट तर किती टक्के झाला, किती पर्सेंट येतो, बस सोडवायचं आहे. सो 18 × 18, 18 × 5 90, 5 × 1 5 आणि 20 × 5 100. याचा अर्थ 20% हा काय झाला, प्रॉफिट झाला. सो 20% काय झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट जाऊया. चला बघा बरं का, साधा प्रश्न आहे. एक रोप आहे ज्याची लांबी आहे 720 मीटर, लक्षात. आणि जर त्याला 8 तुकड्यांमध्ये जर आपण कधी कट केलं तर एका पीसची लांबी किती असणार आहे, साहजिक गोष्ट आहे, 720 मीटरचा आहे, 8 समान भाग केलेत, मग 8 × 9 = 72. याचा अर्थ एका तुकड्याची जी लांबी आहे तर ती किती आहे, 90 आहे, लक्षात ठेवा. साधा प्रश्न होता, सोपा प्रश्न होता. ठीक आहे, चला पुढचं पाहूया. याच्यामध्ये विचारलंय चूज द फॉल्स स्टेटमेंट. चुकीचं जे आहे क्वाड्रिलॅटरल, लक्षात ठेवा, म्हणजे याचा अर्थ जो चौकोन आहे, चौकोनाबद्दल आपल्याला विचारलेला आहे की कोणतं काय आहे, फॉल्स आहे. फॉल्स म्हणजे चुकीचं आहे. चला पहिलं पहा, अ क्वाड्रिलॅटरल हॅज अ 4 साइड्स, बरोबर, चौकोनाला 4 बाजू असतात. द सम ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ 360. कोणताही चौकोन असू द्या त्याच्या आतल्या कोनांच्या मापांची बेरीज ही नेहमी 360 असते, हे सुद्धा बरोबर आहे. पुढं ऑल साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल्स आर इक्वल इन लेंथ, हे जरा प्रॉब्लेमॅटिक आहे, लक्षात ठेवा. चौकोनाचे प्रकार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, चौकोनामध्ये आयत सुद्धा येतो, दॅट मीन्स रेक्टँगल सुद्धा येतो, पॅरलेलोग्राम सुद्धा येतो, म्हणजे समांतरभुज चौकोन सुद्धा येतो. चौकोनाचे खूप सारे प्रकार पडतात. चौरस हा चौकोनाचा प्रकार आहे, लक्षात ठेवा. चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या नसतात. समोरासमोरच्या बाजू सारख्या असतील तर त्याला आयत असं म्हणतात, तरी सुद्धा तो चौकोन आहे. चौरस सुद्धा चौकोन आहे, समलंब सुद्धा चौकोन आहे, सर्वच्या सर्व चौकोन आहेत. म्हणून हा जो आहे पर्याय क्रमांक काय आला पाहिजे, सी. हा आहे चुकीचा, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे, हा चुकीचा आहे, लक्षात ठेवा. चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते, चुकीचा आहे. आणि शेवटचं, एव्हरी क्वाड्रिलॅटरल हॅज द 2 डायगोनल्स, बरोबर आहे. प्रत्येक चौकोनाला 2 कर्ण असतात, हे सुद्धा बरोबर आहे, लक्षात ठेवा. चला पुढं पहा. चला आता याच्यामध्ये जर आपण पाहूया याचा काय आहे समजून घ्या. द साइड ऑफ अ क्यूब इज अ 10 सेंटीमीटर. एक क्यूब आहे ज्याची बाजू आहे 10 सेंटीमीटर. 2 सच मेटल क्यूब्स आर मेल्टेड. अच्छा, जर आता गंमत पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे. द साइड्स ऑफ द क्यूब इज अ 10 सेंटीमीटर. मग आता विचार करा, क्यूब आहे ज्याचा अर्थ मी तुम्हाला आत्ता असंच सांगितलं, ओके, क्यूब आहे. मग क्यूब असल्यानंतर ही काय आहे, ही लांबी आहे, ही रुंदी आहे आणि ही काय आहे, उंची आहे. म्हणजे जो एक क्यूब आहे त्याचा व्हॉल्यूम किती आहे, त्याचा आकारमान किती आहे.
सो याच्यावरतून आपल्याला फॉर्म्युला काढता येणार आहे की व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब किती असतो. आलं लक्षात. त्याचा फॉर्म्युला आहे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. या ठिकाणी प्रत्येक बाजू 10 दिलेली आहे. याचा अर्थ 10 इंटू 10 इंटू 10, याचा अर्थ 1000. हे कशामध्ये दिले? सेंटीमीटर. आणि म्हणून हे असतं सेंटीमीटरचा घन, ज्याला म्हटलं जातं क्युबिक सेंटीमीटर. सेंटीमीटर गुणिला सेंटीमीटर गुणिला सेंटीमीटर, सेंटीमीटर 3 वे सेंटीमीटरचा घन झाला. म्हणजे एक जो घन आहे त्याचा व्हॉल्यूम आला 1000. मग असे किती घन आहेत? 2 घन आहेत. आलं लक्षात. सो व्हॉल्यूम ऑफ द 2 क्यूब. मग 2 क्यूबचा घन किती रे सर? 2 गुणिला 1000. याचा अर्थ 2000 सेंटीमीटरचा घन. चला, हे झालं. हा व्हॉल्यूम आला. एवढा आता तुमच्याकडे आहे समजा. आता इथं काय म्हटलं? याला मेल्ट करायचं आहे. आलं लक्षात. याला काय करायचा? मेल्ट. आणि याचा काय बनवायचा? क्युबॉइड. क्युबॉइड म्हणजे काय? तर लांबट आकृती, जसा विटेचा आकार असतो ना, आयताकृती. आलं लक्षात. याला म्हटलं जातं क्युबॉइड. बघा, हा आहे क्युबॉइड. असा जो दिसतो याला काय म्हटलं जातं? याला क्युबॉइड असं म्हणतात. मग याला सुद्धा लांबी रुंदी आणि काय असते रे? उंची असते. लक्षात ठेवा. आता इथं म्हटलं इफ द एरिया ऑफ द बेस ऑफ द क्युबॉइड. हा जो एरिया आहे लक्षात ठेवा. आता गंमत पहा काय आहे. जर तुम्ही याचा बेस कधी पाहिला तर बेसचा आकार तर असाच असेल ना रे. बेस जो आहे, बेस म्हणजे एक चकती आहे. लक्षात ठेवा, ही एक सिंगल चकती. आणि याचा जो बेस आहे, हा बेस किती आहे? 100चा आहे. मग विचार करा, एकदम साधी गोष्ट आहे. आपल्याला काय विचारलंय? तर त्याची उंची किती आहे. त्याची काय आहे? उंची. एकदम साधं सोपं सरळ. जरा विचार करा, कागदाचा जर समजा असा एखादा कागद ठेवला तर त्या कागदाचा एरिया समजा तुम्हाला 100 दिलाय. आणि जर कागदाची अशी थप्पीच्या थप्पी जर कधी ठेवली, लक्षात ठेवा, जर कागदाची थप्पीच्या थप्पी जर कधी ठेवली तर मग बनणार क्युबॉइड. मग याच्यावरतून एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. लक्षात ठेवा, एक छोटीशी गोष्ट आहे. तुम्ही काय शिकणार? मग जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम. आलं लक्षात. हा जो क्युबॉइड आहे याचा व्हॉल्यूम कसा काढणार? क्यूबचा व्हॉल्यूम सांगितला, मग याचा व्हॉल्यूम असा काढला जाणार आहे. लक्षात ठेवा, याचा व्हॉल्यूम म्हणजे काय? बेसचा जो एरिया आहे त्या बेसच्या एरियाला कशाने गुणायचा आहे? हाईटने गुणायचा आहे. बस. जो बेसचा एरिया, आता जर तुम्ही बेस कधी पाहिला तर तो रेक्टँगल सारखा आहे, आयतासारखा आहे. मग बेस म्हणजे काय? लांबी गुणिला रुंदी. म्हणून काय आहे तो? बेसचा एरिया. जो तळाचं जे क्षेत्रफळ आहे ते, आणि तुम्हाला या ठिकाणी तळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. किती आहे? 100. म्हणजे याचा अर्थ असा झाला 100 गुणिला. लक्षात ठेवा, हाईट माहिती का आपल्याला? हाईट नाही माहिती आपल्याला किती उंच आहे. मग आपण त्याला सहज h म्हणूया. आणि व्हॉल्यूम किती आहे? व्हॉल्यूम काढलं ना आत्ता. व्हॉल्यूम किती आहे एकूण? आपल्याकडे व्हॉल्यूम आहे 2000. म्हणजे h बरोबर या 2000ला 100ने काय करायचंय? भागायचंय. हे 2 शून्य गेलेत. सो h हाईट किती आली? हाईट आली 20 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ असा की जर एक कागद असेल तर असे 20 कागदांचा गठ्ठा बनवायचा. लक्षात ठेवा, 20 कागदांचा काय बनवायचा? 20 सेंटीमीटरपर्यंत एवढ्या कागदांचा गठ्ठा बनवायचा. म्हणजे त्याचा क्युबॉइड बनणार, त्याचा विटेसारखा आकार बनणार हा वितळवल्यानंतर. आणि म्हणून आपला आन्सर काय आहे? आपला आन्सर आहे सर पर्याय क्रमांक ए, 20 सेंटीमीटर. चला पुढे जाऊया. हा बघा, आता इथं काय म्हटलंय? प्रश्न आहे हा सरासरीचा. प्रश्न कशाचा आहे? सरासरीचा आहे. चला बघूया. In a class, the number of the girls is 8 more than the twice the number of the boys. एका वर्गात मुलींची जी संख्या आहे ही मुलांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 8 जास्त आहे. याचा अर्थ असा, जर वर्गामध्ये मुली असतील सो गर्ल्सची संख्या किती आहे? वर्गामध्ये जेवढे मुलं आहेत त्यांची दुप्पट करायची आणि त्याच्यामध्ये किती मिळवायची? अजून 8 मिळवायची. म्हणजे तुम्हाला संख्या कोणाची मिळणार आहे? मुलींची. शॉर्टमध्ये लिहितो जरा. जी बरोबर 2b प्लस काय झालं? 8. ही झाली पहिली माहिती. एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे. आता पुढं काय म्हटलंय? इफ द टोटल नंबर ऑफ द स्टुडंट्स इज 68. आलं लक्षात. सॉरी, सरासरीचा नाही हा प्रश्न, याच्या पुढे इथं म्हटलं इफ द टोटल नंबर ऑफ द स्टुडंट्स इज 68. आता इथं जरा लक्षात ठेवा, एकूण विद्यार्थ्यांची संख्या. मग विद्यार्थी कशापासून बनतात? मुलं आणि मुली दोघांपासून विद्यार्थी बनतात. याचा अर्थ त्या वर्गामध्ये गर्ल्स आणि बॉईज दोन्ही मिळून किती आहेत? 68. मग आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे या ठिकाणी जीची किंमत आहे ना रे? जीची किंमत किती आहे? 2b प्लस 8. याच्यामध्ये टाका. मग याच्यामध्ये 2b प्लस 8 ही जीची किंमत टाकली. हा b जसाच्या तसा बरोबर 68. मग आता जरा विचार करा, हा 2b आणि हा 1b म्हणजे हे झालं 3b बरोबर. हा प्लस 8 तिकडं जाणार, प्लस 8 तिकडं गेल्यानंतर मायनस होणार. म्हणजे 68 मधून 8 कधी गेला तर किती येणार आहे? 60. आणि 3 1 3 आणि 20 3 60.
याचा अर्थ वर्गामध्ये मुलांची संख्या किती झाली 20 आणि आपल्याला विचारलंय हाऊ मेनी बॉयज आर देअर, म्हणजे वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत, तर वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या आहे 20. अशा लेवलचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आहे तुमच्या स्कॉलरशिपला. ठीक आहे ना, हे जरा व्यवस्थित समजून घ्या. चला पुढं पहा बरं का. हां, आता याच्यामध्ये काय म्हटलंय, विच पॉलिनॉमियल मस्ट बी ॲडेड टू द पॉलिनॉमियल. आलं लक्षात. आता हा मी लिहितो. याच्यामध्ये कोणता पॉलिनॉमियल म्हणजे आलं लक्षात कोणती बहुपदी मिळवायची की जेणेकरून आपल्याला हे आन्सर मिळणार. आता जरा विचार करा, जर थोडक्यात जर कधी डोकं लावलं तर ही काय आहे माहिती का, हा आहे 6x घन वजा 4x प्लस 2. याच्यामध्ये तुम्ही काय मिळवणार, समजा आपण म्हणू x मिळवू, समजा ना x मिळवणार, तर आपल्याला काय मिळाला पाहिजे, आपल्याला मिळाला पाहिजे 8x घन प्लस 3x वर्ग मायनस 10x प्लस 2. आता एकदम सोपा आहे, सरळ आहे, जास्त डोकं न लावता जर थोडंसं डोकं लावलं तर तुम्हाला एक गोष्ट डायरेक्ट कळणार, ऑप्शनवरतून गेले तरी सुद्धा चालणार आहे. आता कसं जायचं ऑप्शनवरतून, इथे बघा, इथे काय आहे 6x घन आणि आपल्याला काय बनवायचं आहे, आपल्याला बनवायचं आहे 8x घन. साहजिक गोष्ट आहे, याचा अर्थ या 6x घनमध्ये जर 2x घन जर कधी आपण वाढवला तर 6 आणि 2 8 होतात, मग 2x घन आला पाहिजे. याचा अर्थ इथं मायनस आहे, हे चाललं गेलं, हे सुद्धा चाललं गेलं, राहिले 2च आपले उत्तरं राहिलेत. आता इथं जरा लक्षात ठेवा, एकदम साधा. आता या ठिकाणी किती आहे, या ठिकाणी आहे वजा 10x. मग मला सांगा इथं वजा 4x आहे की नाही, मग ज्या वेळेला तुम्ही त्या वजा 4x मध्ये वजा 10x मिळवणार, सॉरी किती मिळवणार, वजा 6x मिळवणार. किती मिळवणार, वजा 6x. तर जरा लक्षात ठेवा, वजा 4 आणि वजा 6 हे वजा 10x होतात. आलं लक्षात. जर या मार्गानं, नाहीतर असं पण काढता येतं, तुमच्यातल्या काही लोकांचं असं म्हणणं असेल सर याच्यातून जर हे वजा कधी केलं तरी पण उत्तर येतं, ही पूर्णच्या पूर्ण प्लस तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस, तसंही सोडवू शकतात, काही हरकत नाही. आलं लक्षात. हा 2 आणि हा 2 काय होणार आहे, परस्पर कॅन्सल होणार, काळजी करायचं कामच नाही. हा 2 आणि हा 2 तर कॅन्सल झाला का, कारण तो सारखा आहे. आलं लक्षात. तो तिकडे गेल्यानंतर वजा होणार, म्हणजे 2x घन वजा 6x एवढं तर आलंच. मग आता जरा विचार करा बरं का, बघा इथं 2x घन आहे, इथं वजा 6x आहे, इथं 2x घन आहे, इथं काय आहे वजा 10x. वजा 10x येत नाही, लक्षात ठेवा. सो हे तिन्हीच्या तिन्ही चुकीचे आहे. सो पर्याय काय आहे, पर्याय आहे पर्याय क्रमांक ए पहिला. थोडं डोकं लावलं तर अशा पद्धतीनं तुमचा आन्सर येणार. नेक्स्ट बघा, आता इथं काय, इथं सांगितलंय देर आर सम टॉफीज इन अ बॅग. एका पिशवीमध्ये काही टॉफीज आहे. इफ दे आर डिस्ट्रीब्युटेड इक्वली अमॉंग द 10 चिल्ड्रन. जर 10 मुलांमध्ये जर इक्वली डिवाइड कधी केलेत आणि जर 6 टॉफी शिल्लक राहिल्यात. मग आता जरा विचार करा, 10 मुलं आहेत आणि प्रत्येकाला जर आपण x टॉफीज जर कधी दिल्या समजा, तर मग अजून किती टॉफी शिल्लक राहतात, 6 टॉफी शिल्लक राहतात. तर मग यांचं म्हणणं आहे व्हॉट इज द मिनिमम पॉसिबल नंबर ऑफ द टॉफीज. याचा अर्थ काय, कमीत कमी टॉफीची संख्या काढा. ह्याच्यामध्ये ऑप्शन दिलेत ना, जर आता विचार करा, याच्यामध्ये ऑप्शनवरतूनच जायचं, याला दुसरा काही पर्याय नाही आहे. मग जरा विचार करा, आपण जर कधी प्रत्येक मुलाला 3 टॉफी दिल्या, तर प्रत्येक मुलाला जर आपण 3 टॉफी कधी दिल्या आणि जर 6 शिल्लक राहिल्या तर उत्तर किती येत आहे, 36. याचा अर्थ पहिलाच तुमचा ऑप्शन आहे की सगळ्यात कमीत कमी टॉफीची संख्या किती असू शकते, 36 असू शकते. लक्षात ठेवा. 56 असू शकते का, हो असू शकतं. 10 गुणिला 5, मग प्रत्येकाला 5-5 वाटायच्यात, पण मग ते जास्त होऊन जाईल ना. आपल्याकडे कमीचा ऑप्शन आहे 36, म्हणजे प्रत्येकाला 3 द्या, म्हणजे 10 त्रिक 30 आणि वरती 6, 36 होणार. आलं ऑप्शन. चला पुढं पहा बरं का. आता या ठिकाणी बघा काय म्हटलंय, द प्राइस ऑफ द कॉम्प्युटर डिक्रीजेस बाय 10% एव्हरी इयर. संगणकाची जी किंमत आहे तर ती प्रत्येक वर्षी 10% उतरते. इफ इट्स प्राइस वॉज 50,000 रुपीज 2 years ॲगो. जर 2 वर्षांपूर्वी किती होती, 50,000 रुपये जर त्याची किंमत असेल तर त्याची आजची किंमत किती. एकदम सोपं आहे. मग आता जरा विचार करा. सो प्राइस ऑफ टुडे किंवा टुडेज प्राइस असं म्हणूया आपण, या ठिकाणी साध्या भाषेमध्ये म्हणूया. काय आजची किंमत किती असणार आहे, सो टुडेज प्राइस. विचार करा, सुरुवातीला किती होती, सुरुवातीला होती 50,000. आलं लक्षात. आता याच्यासाठी तुम्हाला सूत्र वापरायचं आहे चक्रवाढ व्याजाचं, जे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे बॅचमध्ये. सूत्र कुठलं आहे, सो याच्यासाठी हे सूत्र वापरायचं, P प्लस. आलं लक्षात. इन्क्रीज असेल, जर वाढ असेल तर प्लस, मात्र या ठिकाणी काय झालं आहे डिक्रीज. लक्षात ठेवा, कमी होते म्हणून वजाबाकी, इथं वजाबाकी घ्यायचा. R/100 आणि वरती काय आहे n म्हणजे किती वर्षानंतरची गोष्ट आहे. बस संपलं. हा मग आता सांगा, इथं 50,000 1 वजा R म्हणजे किती टक्क्याने होते, 10. 10/100
कंसाचा दुसरा घात, कारण 2 वर्षानंतर ना. मग आता बघा इथं हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 1/10 आला, म्हणजे 50,000 गुणिला 10 एक 10, 10तून 1 गेला, 9/10 कंसाचा काय आला, वर्ग आला. सो 50,000 गुणिला 9चा वर्ग 81, 10चा स्क्वेअर किती आला, 100. ओके, सो 10 स्क्वेअर इज 100. सो हे 2 0 कॅन्सल झाले, हे 2 0 गेले. सो 500 गुणिला 81 करायचे, म्हणजे 5 1 5, 5 8 40 आणि शेवटी 2 0. सो याचा अर्थ आता आजच्या कंडिशनला ती जर कधी 10% कमी कधी होते, तर आज किती राहणार आहे, आज राहणार आहे 40,500. सो ऑप्शन काय आहे, ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी 40,500. चला पुढं पाहूया. छान प्रश्न आहे बघा, IMP प्रश्न आहे हा. प्रश्न अशा लोकांना जमेल की ज्यांचं जॉमेट्री आणि ज्याचे कन्सेप्ट जे आहेत तर ते चांगले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं पहा इथं काय म्हटलंय, द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल इन अ सर्कल इज अ 55. व्हॉट इज द मेजर ऑफ द सेंट्रल अँगल सबटेंडेड बाय द सेम आर्क. चला मग आता जरा इकडं लक्ष द्या बघा, मी तुम्हाला जरा समजावून सांगतो, तुम्हाला कळेल. ओके चला बघा, आता याच्यात एक सर्कल आहे, लक्षात ठेवा. काय आहे, एक सर्कल आहे. आता तुम्हाला बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत तर त्या माहिती असल्या पाहिजे. हा सर्कल आहे, हा आहे त्याचा सेंटर. आता सगळ्यात महत्त्वाचं इथं म्हटलंय द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल. इन म्हटलंय ना, इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे जो वर्तुळाच्या मध्ये इन्स्क्राइब्ड अँगल झालेला आहे. लक्षात ठेवा, वर्तुळामध्ये जर तुम्हाला अँगल बनवायचा असणार आहे तर तुम्हाला लागते आर्क. आलं लक्षात, वर्तुळ कंस लागणारा, लक्षात ठेवा. मग समजा इथं आपण एखादा ठिपका घेतला आणि जर तुम्ही असा जर कधी अँगल बनवला, बघा हा बनवला, हां लक्षात ठेवा हा अँगल बनला. आता हा जो अँगल तुम्ही बनवलेला आहे या अँगलला काय म्हटलं जातं, हा अँगल आहे तुमचा इन्स्क्राइब्ड अँगल. हा काय आहे, हा आहे तुमचा इन्स्क्राइब्ड अँगल. आणि हा तुम्हाला किती दिलेला आहे, 55 डिग्री. हा वर्तुळातील एका अंकित कोनाचे जो आतमध्ये आहे त्याचं माप किती झालं, 55 डिग्री. व्हॉट इज द मेजर ऑफ द सेंट्रल अँगल सबटेंडेड बाय द सेम आर्क. तर त्याच आर्क म्हणजे त्याच वर्तुळ कंसाने जो कोणता मराठीत काय म्हणतात, कंसाने जोडल्या गेलेल्या मध्यवर्ती कोनाचे. मध्यवर्ती कोण म्हणजे काय, याच्यामध्येच कोण बनला पाहिजे. आणि कोण बनताना लक्षात ठेवा, आता ज्यावेळेला याच्यामध्येच कोण बनवायचा आहे तर आता तो बाहेर जाऊन नाही चालणार, तर तो इथं बनवावा लागेल. लक्षात ठेवा हा हीच आर्क. तर कधी लक्षात ठेवा, हा जो अँगल आहे याला म्हटलं जातं सेंट्रल अँगल. हा काय आहे सर, हा आहे सेंट्रल अँगल. मग कधी लक्षात ठेवायचं, सेंट्रल अँगलची जी किंमत राहते म्हणजे जो सेंट्रल अँगलचं जे माप राहतं, जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे जो आतमध्ये आहे ऑलरेडी, जो आतमध्ये आहे त्याच्या नेहमी डबल असतं. म्हणजे जर हा 55 असेल तर हा किती असणार आहे, हा त्याच्या डबल आहे, दुप्पट असतो, 110 असतो. आणि म्हणून आपला आन्सर काय आहे, आपला आन्सर आहे 110 डिग्री. क्लिअर आहे. चला पुढं पाहता इथं काय आहे. प्रश्न असा आहे, 12वा प्रश्न आहे, द मार्क प्राइस ऑफ अन आर्टिकल इज ₹X. मार्क प्राइस म्हणजे काय, छापील किंमत. ओके, एका वस्तूची छापील किंमत किती आहे, ₹X आहे. अच्छा, आता जरा विचार करा, एक वस्तू आहे किंवा काही घ्या ना तुम्ही, असं काही घेऊ शकता. समजा तुम्ही असं जरा विचार करा, एक छोटासा टी-शर्ट आहे समजा. लक्षात, छापील किंमत म्हणजे मी सहज तुम्हाला जरा समजावून सांगतो. असा विचार करा, याला एखादा टॅग लागला आहे. आता ही टॅग लावणं, आपण ज्यावेळेला एखादा कपडा वगैरे विकत घेतो, शर्ट्स वगैरे, त्याच्यावरती टॅग लावलेला असतो. या टॅगला काय म्हटलं जातं, छापील किंमत असं म्हणतात. हा जो दिसतो X याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं छापील किंमत, जे आपल्याला नाही माहिती. आता ₹X आहे समजा, द शॉपकीपर गिव्ज अ 10% डिस्काउंट. शॉपकीपरचं म्हणणं की तुला घ्यायचं तर ठीक आहे, मी 10% तुला डिस्काउंट देतो. मग जर 10% डिस्काउंट देतोय समजा, लक्षात, आणि सेल आणि विकतो कितीला आहे, 900ला. म्हणजे ही जी किंमत आहे, जर दुकानदार 10% डिस्काउंट देतोय समजा, तर आपण त्याला 100% रक्कम नाही देत, आपण त्याला 100%तून 10% रक्कम कमी देतोय. म्हणजे जी किंमत इथं लिहिलेली आहे त्याचे फक्त आपण किती पे करतोय, त्याला 90%. आणि आपण पे किती केले, आपण पे केले फक्त ₹900. मग आपल्याला विचारलंय त्याची छापील किंमत किती आहे. सो X गुणिला 90% म्हणजे 90 किती आले, 100. हा शून्य गेला, बरोबर किती आलेत, 900. हा 9 1 9, इथं 100चा भाग जाणार आणि हा 10 वर जाणार. सो याचा अर्थ छापील किंमत किती आली सर, छापील किंमत आली ₹1000. ऑप्शन आहे का, आहे सर. ऑप्शन काय आहे, ऑप्शन आहे पर्याय क्रमांक सी. ठीक आहे, चला पुढं पहा बरं का. द
द रेडियस ऑफ अ सर्क्युलर गार्डन इज 28 मीटर. एक वर्तुळाकार मैदान आहे, बगीचा आहे, ज्याची रेडियस किती आहे? लक्षात, रेडियस आहे 28 मीटर आहे. व्हॉट विल बी द टोटल कॉस्ट ऑफ पुटिंग 4 स्ट्रँड वायर फेन्स अराउंड द गार्डन ॲट द रेट ऑफ 50 रुपीज पर मीटर. एक वर्तुळाकार मैदान आहे, त्या वर्तुळाकार मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला तारेचं कुंपण घालायचं आहे. मात्र किती वेढे घालायचे? तारेचे 4 सर्कल, 1 2 3 4. मग आपल्याला तार विकत आणावं लागेल. आणि जर आपण दुकानात जर कधी गेलो तार विकत घ्यायला, तर आपल्याला कळतं की त्या तारेचा रेट किती आहे? 50 रुपये पर मीटर. 1 मीटरचा तुकडा 50 रुपयाला मिळतो. मग याच्यावरतून आधी हे समजलं पाहिजे की आपल्याला त्या वर्तुळाच्या आउटर जागेची लेंथ काढावी लागणार, ज्याला पेरिमीटर असं म्हणतात, सर्कमफरन्स असं म्हणतात. लक्षात. मग सॉरी, बरोबर आहे ना, पेरिमीटर म्हणा किंवा सर्कमफरन्स म्हणा, दोघांचा अर्थ सेमच आहे. सो सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय? सर्कमफरन्स म्हणजे याचा अर्थ वर्तुळाचा परिघ. सर्कमफरन्सचं सूत्र काय? 2πr. मग मला सांगा, 2 गुणिला पाय म्हणजे 22/7 आणि रेडियस किती आहे? 28. 7 1 7, 7 चौका 28, 4 दुने 8, किंवा असं करा 22 चौका 88 करा, आणि 88च्या 22 चौका 88, 88च्या दुप्पट 176. 176 काय? 176 मीटर झालं. म्हणजे आपल्याला लागणार 176 मीटरची वायर. एका मीटरचा रेट आहे तुमचा 50 रुपये. मग टोटल किती लागतील तुम्हाला? या 176ला 50ने गुणा, म्हणजे 5ने गुणा आणि 1 शून्य ठेवा. सो 5 × 30 0, हच्च्याला 3, 17 5 85, 85 आणि 3 किती होणार? 85, बरोबर ना? अरे हां, पण एक गोष्ट आहे, लक्षात ठेवा, एक गोष्ट आहे. आता 176 आहे, मात्र एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, आपल्याला 1 नाही बरं का. आता मी ज्यावेळेला इथं 5ने गुणतोय तर याचा अर्थ एकच तारेचा वेढा पडतोय बरं का, एकच तारेचा वेढा पडतोय. मग जर एक वेढा घ्यायचा असेल तर किती रुपये लागतात ते पहा. 5 × 30 0, हच्च्याला 3, 17 5 85, 85 आणि 3 88. पण जरा लक्षात ठेवा, आपल्याला किती फेरे मारायचे? 4 फेरे. हा रेट कितीचा झाला? सर हा रेट झाला एका फेऱ्याचा रेट आहे. असे किती फेरे घ्यायचे? 4. लक्षात, 4 तारांचे कुंपण घालायचे, 4. मग गुणीला 4 करावं लागेल. 4 0 0, 4 8 32, 2 हच्च्याला 3, 4 8 32 आणि 3 35. सो 35,200 रुपये आपल्याला लागून जातील. लक्षात ठेवा, आपल्याला किती रुपये लागणार? आपल्याला लागणार 35,200 रुपये, एवढी अमाऊंट आपल्याला लागणार. चला, सो इथं बघा काय आहे, इथं आहे. आता हा प्रश्न जो आहे ना, हा प्रश्न आणि याचं उत्तर जे तुम्हाला टेस्टमध्ये दिलेलं आहे त्यांच्यामध्ये तफावत आहे, मी सांगतो. भरपूर वेळेला काय असतं, टायपिंग करताना काही की बारीक सारीक चुका वगैरे होतात, त्या मी तुम्हाला दुरुस्त करून दाखवतो. याचं खरं आन्सर काय आहे समजून घ्या. इथं म्हटलंय द रेशो ऑफ द ॲक्यूट अँगल ऑफ ॲन अँगल. लक्षात ठेवा, एक अँगल आहे, त्या अँगलचा ॲक्यूट अँगल. लक्षात, ॲक्यूट अँगल टू इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता सगळ्यात महत्त्वाचं एक जरा लक्षात ठेवा, इथं काय आहे, द रेशो ऑफ द ॲक्यूट अँगल ऑफ ॲन अँगल. एक अँगल आहे समजा आणि त्याचा ॲक्यूट अँगल. तर कधी लक्षात ठेवा, ॲक्यूट अँगल म्हणजे अशी संख्या की जी ज्याला लघुकोन असं म्हणतो, ज्याचं माप जे आहे हे 90 अंशापेक्षा काय आहे? कमी आहे. लक्षात, ज्याचं माप काय आहे? 90 अंशापेक्षा काय आहे? कमी आहे. मग आता जरा विचार करा, जर एखादा ॲक्यूट अँगल असेल, पहिले तर आपण एक काम करूया, तर आपल्याला त्या अँगलचं माप विचारलं आहे. आता कंडिशन समजून घ्या, एक कोणता तरी अँगल आहे, मग त्या अँगलचा ॲक्यूट अँगल. मी असं म्हणतो की समजा ज्या अँगलबद्दल हे लोक बोलत असतील त्या अँगलचं जे माप आहे, तर त्या अँगलच्या मापाला आपण काय म्हणूया? x डिग्री म्हणूया. त्या अँगलच्या मापाला आपण किती म्हणूया? x डिग्री म्हणूया. आता हा जो अँगल आहे, लक्षात ठेवा, मग याचाच ॲक्यूट अँगल जो आहे, द रेशो ऑफ द ॲक्यूट अँगल ऑफ ॲन अँगल. मग आता जर थोडक्यात कधी पाहायला गेलं तर तुमच्या सोल्युशनमध्ये जे उत्तर दिलेलं आहे तर ते थोडं वेगळं आहे, कारण भाषा वेगळी वापरलेली आहे आणि उत्तर त्याचं वेगळं आहे. उत्तर पहा कसं असलं पाहिजे. मग अँगल x आहे, हा अँगलच कोणता आहे? हा अँगलच स्वतः काय आहे? हा अँगल आहे ॲक्यूट अँगल. मग मला सांगा, जर अँगल x आहे तर त्याचा ॲक्यूट अँगल किती आला? त्याचा ॲक्यूट अँगल स्वतः किती आला? x डिग्री आला. आता या अँगलचा कॉम्प्लिमेंटरी, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? पूरक. याचा जो कॉम्प्लिमेंटरी आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल कसा असतो माहिती आहे का? कॉम्प्लिमेंटरी अँगलचा अर्थ असा आहे की जो 90 डिग्रीपेक्षा कमी असतो. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय?
90 डिग्रीपेक्षा कमी. म्हणजे हा जर कधी समजा हा जर कधी 30 आहे तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी किती झाला 60. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे असे दोन कोण की ज्यांची बेरीज 90 असते. मग जर हा 60 असेल तर तो 30 असेल, हा 50 तर तो 40, हा 10 तर तो 80, मग हा x तर तो 90 वजा x. आता यांचा रेशो दिला आहे. यांचा काय दिला आहे? रेशो काय आहे? 1:3. म्हणजे जो ॲक्यूट अँगल आहे त्याचा रेशो कोणाच्या सोबतीला? कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या सोबतीला किती आहे? 1/3 आहे. मग ॲक्यूट अँगल तर तुम्ही आत्ता लिहिला, x छेदाला हा 90 वजा x बरोबर 1/3. तिरपा गुणाकार करा, 3 गुणिला x 3x बरोबर 90 वजा x गुणिला 1 90 वजा x. हा जो -x आहे याला इकडं आणा. सो 3x प्लस x बरोबर 90. 3x अधिक x 4x बरोबर 90. सो x बरोबर 90 भागिला 4. दोनाने भागलं तर 45, याला दोनाने भागलं तर 2. मग आता 45चे निम्मे किती होणार? 45चे निम्मे आहेत सर 22.5. 45चे निम्मे काय आहेत? 45चे निम्मे आहेत 22.5. बस. आता हे खरं उत्तर आहे बरं का. याच्यामध्ये कुठेही आन्सर नाही, लक्षात ठेवा. सो आन्सर काय आहे? ऑप्शनमध्ये आन्सरच नाही, लक्षात ठेवा. सो याचा आन्सर काय आहे? आन्सर आहे 22.5. ओके, याच्यामध्ये कुठंही आन्सर नाही आहे, लक्षात ठेवा. देर इज अ नो आन्सर. ओके, सो आन्सर काय असलं पाहिजे? आन्सर असलं पाहिजे 22.5. ओके, चलो नेक्स्ट. चला आता याच्यामध्ये पहा बरं का. पुढचा प्रश्न, इफ द प्राइस ऑफ द शुगर इज इन्क्रीज्ड बाय 25%. साखरेचा जो भाव आहे हा 25% वाढला. बाय व्हॉट पर्सेंटेज शुड द कन्झम्पशन बी रिड्यूस. तर आपण आपला वापर किती टक्क्यानं कमी केला पाहिजे? एक्सपेंडिचर रिमेन द सेम. म्हणजे तो जो खर्च आहे, खर्च हा सेम राहणार. याच्यासाठी एकदम साधं सोपं सरळ सूत्र आहे. सूत्र सांगतो पण त्याच्या आधी जरा कन्सेप्ट पाहून घ्या. आता जरा विचार करा, एकदम सोपं. काय असतं माहिती आहे का? कोणत्याही गोष्टीचा भाव असतो, कोणत्याही गोष्टीचा भाव असतो. समजा जशी साखर असेल, साखरचा काहीतरी भाव असेल, भाव आणि आपण वापर करतो की नाही, आणि म्हणजे आपल्याला काय लागतो? खर्च लागतो. उदाहरणार्थ समजा पूर्वी असं व्हायचं, ओल्ड आधी आपण असं म्हणूया की सुरुवातीला 100 रुपये हा साखरेचा भाव होता 1 किलोचा. आणि जर त्यावेळेला आपण 100 रुपये, समजा पूर्वी जर आपण साखर जर कधी घेत असणारे, पूर्वी हे उदाहरण देण्याच्या आधी, तर एका साखरेचा भाव समजा 100 रुपये पर किलो. आणि जर आपण तशी 100 किलो साखर जर कधी घेतली तर 100 गुणिला 100 आपण दुकानदाराला किती रुपये द्यायचो? 10,000. म्हणजे आपला खर्च किती व्हायचा? 10,000. आता हे आधीचं होतं बरं का, हे जुनं होतं, याला आपण म्हणूया ओल्ड. पण आता सध्या काय आहे? आता साखरेचा भाव वाढलाय. जो 100 होता तो 25% वाढला. 100चे 25% म्हणजे सध्याचा भाव किती झाला? सर सध्याचा भाव झाला 125. आता याच्यामध्ये काय ना, मग आता वापर काय बदल होणार? वापर काय होणार? वापर पण एक गोष्ट आहे, खर्च सेम ठेवायचा. म्हणजे आधी पण 10,000 आणि आता सुद्धा किती? 10,000. म्हणजे इथली किंमत काढायची आहे आपल्याला. आता तुम्हाला एक गोष्ट एकदम साधी सोपी कळत असणार आहे. काय कळत आहे तुम्हाला? 125 गुणिला काय करायचं की जेणेकरून 10,000. थोडं डोकं लावलं. 125 जर कधी इकडं कधी गेला तर प्रश्नचिन्हाच्या जागेवरती काय येणार? 10,000 छेदाला 125. तुम्ही ठेवून पहा. जर ही संख्या इथं जर कधी ठेवली 10,000 छेदाला 125, तर हा 125 कॅन्सल आणि 10,000 जशाच्या तसे आलेत. काय प्रॉब्लेम झाला? ओके, हां. म्हणजे आता जरा लक्षात ठेवा, याच्यावरतून हे लक्षात ठेवा. इथं वापर सध्या किती झाला? मग वापर झाला 10,000 छेदाला 125 किलो. लक्षात ठेवा 125. मग आता मला सांगा, एकदम साधी गोष्ट आहे. पहिले भाव किती होता? 100. पहिले वापर किती करायचो आपण? 100 किलो. आणि आता किती करतोय आपण? आता सध्या आपण करतोय 10,000 भागिले 125. आता जरा गंमत पहा. सो या ठिकाणी आपण लिहितोय वापर. वापर लिहिताना जुना 100 आहे आणि आताचा सध्याचा किती आहे? 10,000 छेदाला आहे 125. आता 25चा पाठ आहे आपला. 25 5 125 आणि 25 चौक 100. आलं लक्षात? म्हणजे इथं 400चा भाग गेला आणि 5ने पुन्हा भागायचं, तर 5 8 किती झालं? 40. किती झालं? 40. याचा अर्थ असा आहे, पूर्वी आपण जर 100 किलो घेत असणार आहे तर सध्या याचा अर्थ काय रे? सर याचं उत्तर येतं सर 80.
जर पूर्वीचा भाव लक्षात ठेवा, जर पूर्वी आपला वापर 100 असेल तर आता आपल्याला वापर किती करायचा 80, म्हणजे 100चा 80 झाला म्हणजे कितीनं कमी झाला 20नं. मग 20 म्हणजे 20% कमी झाला. कितीनं कमी झाला 20% कमी झाला. आता काही काही मुलांचं म्हणणं आहे की सर आम्हाला असं समजून घेण्यात काही इंटरेस्ट नाही, तुम्ही डायरेक्ट शॉर्टकट सांगा. डायरेक्ट फॉर्म्युला आहे, मग डायरेक्ट फॉर्म्युला आहे, डायरेक्ट काय आहे सूत्र आहे. काय सूत्र आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे रिड्यूस ना, वापर कमी करायचा आहे. सो सूत्र कशाचं आहे वापर कमी करण्यासाठी. सो वापर कमी करण्यासाठी काय सूत्र वापरणार, एकदम सोपं वापरणार, साधं वापरणार एकदम. काय करायचं आहे पहा बरं का, वापर जर कधी करायचा असेल तर छेदाला काय करायचं आहे असं सूत्र लिहायचं आहे, म्हणजे आर छेदाला 100 अधिक आर गुणिला काय आहे 100. हा मला सांगा भाव जो आहे हा किती टक्क्यानं वाढला आहे, भाव वाढला 25%. वाढला म्हणून 100मध्ये वाढवायचे, कमी झाला असता मायनस केलं असतं. किती झाला 100 प्लस 25 125 आणि गुणिला काय आहे 100%. मग 25 1 25 25 5 5 1 5 आणि 20 5 100, याचा अर्थ 20%ने आपल्याला वापर कमी करावा लागणार आणि म्हणून आन्सर किती आहे 20%. तुमच्यातल्या काही लोकांचं म्हणणं असणार आहे की सर एवढं करण्यापेक्षा सूत्र वापरलेलं बरं ना. अरे पण ते सूत्र तुला पाठ करावं लागेल लक्षात, ते एक्झाममध्ये तुला टायमावरती आठवणं गरजेचं आहे, तर तुला त्या गोष्टी जमणार. पुढं चला अल्जेब्राचा प्रश्न आहे. लक्षात प्रश्न काय आहे अल्जेब्राचा, एकदम सोपा आहे, साधा आहे. आता या प्रश्नांना सोडवताना कधी पण एक थोडंसं डोकं लावायचं. याच्यामध्ये जर कधी पाहिलं तर एक संख्या ही तुम्हाला डबल दिसते बघा, 12.5 गुणिला 12.5. मग आपण एक काम करूया, 12.5ला आपण ए म्हणूया आणि 7.5 सुद्धा डबल दिसते आणि हा जो 7.5 आहे त्याला आपण काय म्हणूया बी. मग आता त्या संख्यांच्या जागेवरती त्यांच्या त्या किंमता टाका ए आणि बी. जसं ए गुणिला ए प्लस 2 गुणिला ए बी प्लस बी गुणिला बी छेदाला ए प्लस बी. तुम्हाला असं जाणवेल ए गुणिला ए एचा वर्ग प्लस 2ab प्लस बीचा वर्ग छेदाला ए प्लस बी. आणि हे जे वरचं जे सूत्र आहे हे सूत्र मी तुम्हाला शिकवताना सांगितलंय, हे आहे ए अधिक बी कंसाच्या वर्गचं छेदाला आहे ए अधिक बी. मग वरती ए अधिक बी कंसाचा वर्ग आहे म्हणजे 2 वेळेस आहे. सो ही संख्या आणि हा वर्ग तर गेला. सो उत्तर आलं ए प्लस बी. मग ए प्लस बी म्हणजे दोघांची बेरीज. मग 12.5 आणि 7.5ची बेरीज किती होते, 12 आणि 7 19 आणि वरचा अर्धा 1 19 आणि 21. सो ऑप्शन काय आहे, ऑप्शन आहे ए. फिनिश. अशा प्रकारचे जे एक्झाम्पल आहे हे तुम्हाला स्पेशली स्कॉलरशिपला विचारले जातात, लक्षात ठेवा. चला आता इथं काय आहे पहा बरं का. द लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर गार्डन इज 20 मीटर. लांबी किती आहे 20 आणि रुंदी किती आहे 15. तर त्याचं पेरिमीटर काय माहिती आहे समजा. लक्षात परिमितीचं सूत्र काय असतं, परिमिती बरोबर 2 गुणिला कंसामध्ये लांबी प्लस रुंदी. सो 2 गुणिला लांबी किती, मी डायरेक्ट वापरतोय कारण बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे म्हणून लक्षात ठेवा. सो 20 प्लस 15. सो 20 आणि 15 किती होतात, अरे 35 आणि 35च्या दुप्पट किती होणार 70. पहा बरं का ऑप्शनमध्ये आहे का, आहे सर. ऑप्शन काय आहे, ऑप्शन आहे पर्याय क्रमांक सी 70 मीटर. ठीक, चलो छान प्रश्न आहे. प्रश्न बघा काय, द रेडियस ऑफ अ स्कूटर टायर. एक स्कूटर आहे आणि त्याचा जो टायर आहे त्याची रेडियस किती 0.35 मीटर. द टायर कम्प्लीट्स 6000 रिव्हॉल्युशन. जे टायर आहे तर ते 6000 वेळेस फिरतं. मग त्याने एकूण किती अंतर कापलं असणार आहे, थोडं डोकं लावा. जर आपण थोडक्यात जर कधी पाहिलं तर याच्यामध्ये एकदम सिंपल फंडा आहे. पहा काय आहे, एक टायर आहे लक्षात. आता जर या टायरला जर तुम्हाला कधी फिरवायचं आहे समजा लक्षात, जर तुमची अशी इच्छा असणार आहे की हे टायर जे आहे हे फिरलं पाहिजे, काय फिरायला तयार नाही तर बरं ठीक आहे चला. मग आता काय आहे, आता हे टायर आहे एक, चला ओके हे टायर आहे, याची रेडियस दिलेली आहे, रेडियस आहे 0.35. आता समजा ज्या वेळेला त्याचा हे बिंदू जमिनीवरती टेकणार त्यावेळेला एक फेरा पूर्ण होणार, लक्षात ठेवा. त्यावेळेला एक फेरा जो आहे तर तो पूर्ण होणार. मग ते चाक असं पुढं जाणार ना, असं पुढे गेल्याच्या नंतर. म्हणजे काय थोडक्यात आपल्याला त्याची आउटर कडा काढायची. आउटर कडा म्हणजे याचा अर्थ वर्तुळाचा परिघ, सर्कम्फरन्स काढायचा आहे.
आता वर्तुळाचा जो परिघ आहे सर्कम्फरन्स, त्याचा फॉर्म्युला काय आहे? सर्कम्फरन्स कधी काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे 2πr. मग 2π म्हणजे 22/7 आणि r म्हणजे काय? 0.35. मग विचार करा, आता थोडक्यात जर कधी पाहिलं, मी काम करतो काय, 0.35ला असं लिहिलं तर चालेल का रे? 35/100 चालतं ना, प्रॉब्लेम काय? चालतं, काय हरकत नाही. याच्याने फायदा काय होणार? 7 7, 7 5 35, 5 1 5, 20 5 100, 20 5 100. आता या ठिकाणी 2 1 2, बे 10 20, वरती 22 आला, खाली 10 आला, म्हणजे याचा अर्थ 2.2 एकक काय आहे? मीटर. म्हणजे याची जी आउटर कडा आहे एवढी, या आउटर कडेची लांबी किती झाली? जर याच्यापासून आपण एक दोरी काढली आणि एक जर सरळ कधी केली तर त्याची लांबी झाली 2.2 मीटर. हा एक फेरा झाला, एक फेरा. मग असे किती फेरे आहेत? 6000. मग विचार करा, 6000ला जर तुम्ही 2.2 ने गुणलं तर किती येणार? 6000 गुणिला 2.2 म्हणजे 22/10. हा शून्य गेला, हा शून्य गेला. आणि 22ला जर 6ने जर कधी गुणलं तर 22 सक 132 होतात आणि त्याच्यावरती 2 शून्य. याचा अर्थ 13,200 मीटर बरं का, 13,200 मीटर एवढं अंतर आलं. पण ऑप्शनमध्ये किलोमीटर दिलंय. मग आपल्याला काय करायचं आहे? तो जो 13,200 आहे त्याला 1000ने फक्त भागायचं आहे, कारण तुम्हाला माहिती मीटरचं किलोमीटर करायचं असेल तर 1000ने भागावं लागतं. आता 132 भागिला 2, खाली शून्य, वरती एक पॉईंट ठेवून द्या. 13.2 किलोमीटर एवढा तो प्रवास करेल. सो 13.2 किलोमीटर एवढा काय असणार आहे? प्रवास असणार आहे. चला, 19 नंबरचा प्रश्न आहे. द मेजर ऑफ अँगल इज 120 डिग्री. चूज द फॉल्स स्टेटमेंट. चुकीचं शोधायचं आहे. चला ठीक आहे. एकाचं माप 120 डिग्री आहे. इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल कॅन बी ड्रॉन. पहिलं चुकीचं आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय रे? तर 90 दोघांची बेरीज असली पाहिजे. आता मला सांगा, जर हा 90 पेक्षा मोठा आहे तर याची बेरीज कसं काय असणार आहे? म्हणून वाचण्याचं कामच नाही. पहिल्याचंच काय आहे? चुकीचं आहे. बाकीचं वाचायची गरजच नाही. ऑप्शन आहे पर्याय क्रमांक ए. चला, छान प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज आहे, अँड वी नीड नंबर लाईन. आपल्याला काय पाहिजे? नंबर लाईन पाहिजे. चला बघा, आता एकदम सोपं. समजा हा काय आहे? सर हा 0 आहे. लक्षात, हा आहे 1, हा आहे 2. लक्षात, जरा लक्षात ठेवा. आणि हा आहे समजा 3. पण हे इकडं आहे म्हणून हे मायनस आहे. आता इकडं पहा, या ठिकाणी हा काय आहे? हा आहे 1, हा आहे 2 आणि हा काय आहे? हा आहे 3, पॉझिटिव्ह. आता हे का काढावं लागलं? त्याचं कारण पहा. काय तुम्हाला इथं दिलं, एक पी नावाचा बिंदू आहे की जो नंबर लाईनवरती काय आहे? -2.5. -2.5 म्हणजे इथं 2 आणि 3च्या मध्ये. लक्षात ठेवा, जसं 1 2 मग इथं 2.5 आहे बरं का. म्हणजे इथं काय आहे? इथं आहे 2.5 मायनस, आणि हा पॉईंट काय आहे? हा पॉईंट आहे पी नावाचा. आता इथं म्हटलंय पॉईंट क्यू इज 3 युनिट्स टू द राईट. 3 युनिट उजवीकडं. मग आता 3 युनिटचा अर्थ काय? तर जरा लक्षात ठेवा. आता 3 युनिट म्हणजे जसं 1 ते 2 हे 1 युनिट आहे, हे 1 युनिट, हे 1 युनिट. तसं आता मध्ये आपल्याला अर्धा अर्धा काढावा लागणार. अर्धा अर्धा काढल्याशिवाय उत्तर नाही येणार. बघा, हा 1 युनिट, हे दुसरं, आणि हे काय आहे? तिसरं. तिसरं म्हणजे काय आलं? 0.5. आणि इथं काय आहे? सर इथं आहे क्यू. इथं काय आहे? इथं क्यू आहे. बस, फिनिश. सो व्हॉट इज द पोझिशन ऑफ द क्यू? क्यू कशावरती आला? 0.5वरती आला. तुमच्यातल्या काही लोकांचं म्हणणं आहे, सर असं केलं असतं तरी चाललं असतं, वजा 2.5 प्लस 3 घेतलं असतं तरी चाललं असतं. तसंही काढा. मी फक्त तुम्हाला व्हिज्युअल दाखवलं काय आहे, क्लॅरिटी येण्यासाठी. चला पुढं पहा बरं का. बघा आता इथं काय सांगितलंय. इथं म्हटलेलं आहे अ सॉलिड मेटल रेक्टँग्युलर ब्लॉक. काय आहे? सॉलिड मेटल रेक्टँग्युलर ब्लॉक. सर हा कसा असतो? बघा, हा सॉलिड मेटल रेक्टँग्युलर ब्लॉक हा असा आहे. याची लांबी आहे 10, लक्षात, रुंदी आहे 8 आणि उंची किती आहे? 5. मग जर हा दिला असेल तर याचा व्हॉल्यूम काढावा लागेल. मग सर याचा व्हॉल्यूम म्हणजे काय? सगळ्यांचा गुणाकार. 8×45 आणि 400. एकक काय दिला आहे? सेंटीमीटर, म्हणून सेंटीमीटरचा घन. चला, म्हणजे याचा व्हॉल्यूम झाला.
हाऊ मेनी सिलेंडर्स ऑफ द रेडियस 1 सेंटीमीटर. हां, आता इथं काय आहे, किती सिलेंडर्स बनतील. सिलेंडर म्हणजे काय मराठीमध्ये, दंडगोलाकार. ओके, सिलेंडर्स ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर अँड हाईट 5 सेंटीमीटर. आलं लक्षात. आता याला काय करायचं, याच्यापासून काय बनणार, मेल्टेड. याला जर वितळवलं तर याच्यापासून दंडगोलाकार. म्हणजे थोडक्यात जर कधी पाहिलं तर हा असा सिलेंडर आहे. असा काय आहे, असा आहे सिलेंडर. ओके, हा आहे सिलेंडर. आता काय दिलं आहे, याची रेडियस आहे 1 सेंटीमीटर, म्हणजे इथून इथपर्यंत रेडियस आहे 1 आणि काय दिलं आहे, उंची आहे 5 आणि हाईट किती आहे 5. तर याचा व्हॉल्यूम काय असतो जरा लक्षात ठेवा. याचा जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम हा येतो मित्रांनो, खालचा जो आहे हा वर्तुळ आहे, वर्तुळाचा काय आहे, एरिया पाय आर स्क्वेअर गुणिला काय आहे एच. आता जरा गंमत पहा, पाय म्हणजे काय, पायच. आर रेडियस किती आहे 1 आणि उंची किती आहे, उंची आहे 5. याचा अर्थ हे झालं 5 पाय. आता आपल्याला हवं असणारा आन्सर काय आहे. सो आन्सर काढण्यासाठी आपल्याला याच्या व्हॉल्यूममध्ये हे किती बनतात हे काढायचं आहे. म्हणून याचा व्हॉल्यूम किती आला, 400. सो सर 400 मध्ये एवढ्या मापाचे किती बनतील, म्हणून 5 पाय. 5 1 5, 5 8 40, किती आला 80. सो 80 छेदाला पाय, मग 80 छेदाला पाय म्हणजे किती रे, 22/7 होतात. 22 छेद किती होतात, 7 होतात. आता 80 गुणिला उलटा होणार 7/22. जर 2ने भागलं तर इथं 11 आणि याला 2ने भागलं तर 40. सो 7 चोक 28. सो हा आला 280 छेदाला 11. आता 280 छेदाला 11 आला, याला भागावं लागेल. सो 280ला भागा मग आता 11ने. जर 280ला 11ने भागलं तर 11 2 22, 6 उरलेत, 6 वर 0, 11 5 55, त्याच्यानंतर 5 उरलेत, 5 वर 0 आणि 11 चोक 44, म्हणजे याचा अर्थ जवळपास किती येत आहे, 25.4 येत आहे. लक्षात ठेवा. लक्षात. हां, तर याचं काय आहे, याचं आहे 25.4. आता तुम्ही म्हणत असाल की हे काय आलं, तर हा जो प्रश्न आहे याचं जे आन्सर आहे तर हे एकदम बरोबर आहे. लक्षात ठेवा. हां, तर इथं काय आहे, हाऊ मेनी किती बनतील. आता 25.4 बनणार. मग जर थोडक्यात जर कधी पाहिलं तर तुमचं म्हणणं की सर ऑप्शनमध्ये उत्तर नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय, ऑप्शन जो आहे हा चुकीचा आहे. तुमच्या सोल्युशनमध्ये 400ला, तुमच्या सोल्युशनमध्ये 400ला फक्त 5नेच भागलंय. पाय हा सोडून दिलेला आहे. कशाने भागले, फक्त 5ने, आणि म्हणून 5 8 40 आणि म्हणून उत्तर 80 दाखवलंय. 80 नाही, पाय कोण घेणार, पायची किंमत घ्यावी लागेल ना. मग पायची किंमत घेतल्यानंतर किती येतं, 25.4, म्हणजे जवळपास किती बनतील. सो जवळपास 25 बनणार. लक्षात ठेवा. सो याचा आन्सर काय आहे सर, याचा आन्सर आहे जवळपास 25. अप्रॉक्सिमेटली जवळपास किती बनतील, 25 बनणार. हे जरा लक्षात ठेवा. सो हा विचार नाही करायचा. काही काहींनी जर उत्तर कधी काढलं असेल तर चुकीचं. लक्षात ठेवा, याच्यामध्ये कुठेही ऑप्शन नाही. आता काही काय असं नका म्हणू सर तुम्ही तर ऑप्शनच नाही दिले. मी सांगतोय कधी कधी चुका वगैरे होत राहतात. लक्षात, टायपिंगमध्ये वगैरे. चला पुढं पाहूया. द कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन इज अ 157 अँड इट्स रेडियस इज अ 5 सेंटीमीटर. अच्छा, व्हॉट इज अ हाईट ऑफ द कोन. अच्छा, आता इथे पण एक प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. आता इथं विचारले आहे हाईट ऑफ द कोन. आता ज्या वेळेला आपण कोन असं म्हणतो ना, तर कोनाची कंडिशन जरा लक्षात ठेवा. काय असतं मित्रांनो, हा असा कोन आहे. लक्षात ठेवा, असा काय असतो रे, असा हा कोन असतो. आणि कोणाला 2 प्रकारची उंची असते. ही जी आहे कोणाची, याला म्हटलं जातं स्लॅन्ट हाईट. ही काय आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट म्हणजे काय, याला म्हटलं आता तिरकस उंची. ही काय आहे, ही आहे तिरकस उंची आणि ही आहे दुसरी एक उंची. ही जी दिसते तुम्हाला ही अशी, लक्षात. आणि ही जी आहे ही आहे हाईट एच. या स्लॅन्ट हाईटला एलने दर्शवलं जातं. कशाने दर्शवतात, तिरकस उंची एल असते आणि उभी उंची जी असते तिला एचने दर्शवलं जातं. मग आता हे काय म्हणतायत, द कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन. आता आधी तर हे समजून घ्या, कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन किती येतो. आधी तर हे कळालं पाहिजे. या इकडं, कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन किती येतो रे, शंकूचे वक्र पृष्ठफळ
क्षेत्रफळ आलं लक्षात. किती आलं पहा बरं का. हा मग आता याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे आलं लक्षात. याच्यासाठी जे तुमचा आन्सर जे आहे याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे पाय आर एल. लक्षात ठेवा काय आहे पाय आर एल. पाय आर एल हे सूत्र आहे. मग आता जरा विचार करा याच्यामध्ये तुम्हाला किंमत दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे. आता थोडक्यात जर कधी पाहिलं तर तुम्हाला जे कर सरफेस एरिया आहे हा दिलेला आहे 157. इथं जर असं लिहितो इज इक्वल टू काय आहे पाय आर एल. सो ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला दिलेली आहे. ही किती आहे 157 पाय. आर किती आहे सर आर आहे 5 आणि यल. आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होणार आहे की याच्यावरतून आपल्याला एलची किंमत मिळणार आहे. लक्षात ठेवा. सो कशी मिळणार. सो 157 छेदाला 5 पाय. 5 पाय बरोबर काय आहे बरोबर आहे यल. आता थोडक्यात जरा लक्षात ठेवा. सो यल बरोबर 5 आणि आता याला भागायचं. पण एक काम करा 157 छेदाला 5 हा जो पाय दिसतो आहे या पायच्या जागेवर जर मी 22 छेदाला 7 लिहिला समजा 22 छेदाला 7 लिहिला तर अशी घटना घडणार आहे. हा उलटा होणार. 22/7 वरती काय होणार आहे 7 छेदाला 22. हा झाला. आता गंमत पहा काय. आता एक गंमत पहा. त्याला भागावं लागणार. आता भागताना चला आता याला आहे ना भागणं थोडं त्रासदायक तर आहेच समजा, पण याला थोडंसं डोकं लावून भागूया आपण. बघा 7 आणि याला गुणून घ्या. 7 7 49 49 9 हातच्याला 4 15 7 105. 105 आणि 4 किती होतात 109 होतात. किती झालेत 109 छेदाला 22 पंचे किती होतात 110 होतात. हां आता माझ्याकडे पहा मी कसं सोडवतोय. सो 1099 भागीला आलेत 110. आता गंमत पहा खाली शून्य आहे की नाही. मला शून्य नको आहे मग मी वरती एक पॉईंट लावून देतो म्हणजे एक पॉईंट लागणार. तर हे किती होणार 109.9 छेदाला किती राहणार आहे 11 कारण मी 1 वरती पॉईंट टाकून दिला. आता वरती राहिला 109.9. 109.9 म्हणजे कशाच्या जवळ आहे रे हे 110 ना. मग डायरेक्ट 110 लिहायला काय प्रॉब्लेम आहे. छेदाला 11 आणि 11 1 11 11 10 आलं लक्षात. इथं उत्तर किती आलं इथं आलं 10 बरं का लक्षात ठेवा. सो या ठिकाणी जी यल आहे यलची किंमत किती आली 10 आली. आता सिच्युएशन पहा काय आहे. सिच्युएशन अशी आहे तुम्हाला इथे विचारली हाईट उंची विचारली आणि ऑप्शनमध्ये सुद्धा 10 दिलाय. पण लक्षात ठेवा फक्त तुम्हाला उंची जर म्हटलं असेल तर मग याच्यामध्ये ऑप्शन नाहीये. मग मात्र याच्यामध्ये ऑप्शन नाहीये. लक्षात ठेवा का नाही कारण आपल्याला लेंथ विचारली आहे. म्हणजे आता ही जी काढली आपण ही तिरपी उंची काढली ही काढली आपल्याला फक्त उंची विचारली. जर तिरकस उंची म्हटलं असतं तर तुमचं ऑप्शन सी हे बरोबर आलं असतं. पण जर उंची म्हटलं आहे तर जरा गंमत पहा. ही आली तुमची तिरपी बाजू ही आली सरळ आणि हा आला तुमचा रेडियस. मग जर तुम्ही कधी थोडक्यात जर कधी पाहिलं तर हा बनतो तुमचा पायथागोरस. म्हणजे यलचा वर्ग बरोबर याचा वर्ग प्लस याचा वर्ग एच वर्ग प्लस आर वर्ग. आता एलची किंमत 10 आली सो 10चा वर्ग बरोबर एच वर्ग नाही माहिती आर किती येतो सर सर आर आला आहे 5. मग या ठिकाणी 5चा वर्ग आला हा 100 आलं लक्षात बरोबर एच वर्ग प्लस 25 हा प्लस 25 इकडे पाठवा 100 मधून 25 गेला म्हणजे काय 75. सो एच बरोबर अंडररूट मध्ये 75. 75ला कसं लिहितो 25 त्रिक 75. याचा अर्थ 25चं वर्गमूळ 5 आणि याचं वर्गमूळ 3. सो जर तुम्हाला कोणी विचारलं उंची किती आली तर आता इथं जागा उंची आली 5 वर्गमूळ 3 हे आलं आन्सर. आणि जर तुम्हाला 5 वर्गमूळ 3ला अजून सोडवायचं असेल तर एकदम साधी गोष्ट याचं उत्तर जे आहे हे जवळपास 8 पॉईंटच्या जवळपास काहीतरी येतं. लक्षात ठेवा जर तुम्ही वर्गमूळात 3ची किंमत जर कधी टाकली हेच उत्तर आहे बस बाकी काही नाही. त्याच्यामध्ये आन्सर जरा लक्षात ठेवा. सो आन्सर पहा जर तुम्हाला यल विचारलं तर उत्तर 10 येणार आणि जर तुम्हाला एच विचारलं तर उत्तर किती येणार आहे 5 वर्गमूळामध्ये 3 म्हणजे जवळपास येतं 8.6 मीटर. आलं लक्षात 8.6 सेंटीमीटर येणार. आता हे तुमच्यावरती आहे. जर तिरपी उंची विचारली तर उत्तर सी आहे लक्षात ठेवा. आणि फक्त उंची विचारली तर 5 वर्गमूळ 3 हेच तुम्हाला ऑप्शन असणार आहे. तुम्ही पाहून घ्याल तुमच्या पद्धतीनं. मी आता याच्यावरती ऑप्शन काही टिक नाही करत. मी तुम्हाला सर्व समजावून सांगितलं आहे. चला पुढं पहा बरं का. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 4x चा 7वा घात गुणिला 2x चा घन. अच्छा बघा आता इथं काय 4x चा 7वा घात गुणिला 2x चा घन. सो यांचा गुणाकार 4 दुने 8 x चा 7वा आणि 3रा म्हणजे हा x चा किती होणार आहे 10वा घात होणार. सो 8 गुणिला x चा 10वा घात. सो 8 गुणिला x चा काय आहे 10वा घात.
फुकटचे मार्क्स तुम्हाला मिळावे म्हणून तुम्हाला हा प्रश्न दिला होता, बाकी काही नाही. चला 24 नंबरचा प्रश्न आहे. मी खूप शांततेत आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगतो, याचा फायदा घ्या. ठीक आहे, चला. सो इन अ क्लास द ॲव्हरेज हाईट ऑफ अ बॉईज इज 140 सेंटीमीटर and the average height of the girl is a 150 centimeter. There are 20 boys in a class and the overall average weight, overall म्हणजे याचा अर्थ पूर्ण क्लासचं किती आहे, 146. How many girls are there? एकदम साधा आहे, सोपा आहे, टेन्शनचं काम नाही. बघा इथं काय आहे, आपल्याला हे नाही माहिती आहे की बॉईज किती आहेत. या ठिकाणी दिलेलं आहे की बॉईज जे आहे, बॉईजची संख्या आहे 20. लक्षात, गर्ल्स किती आहेत नाही माहिती. मग तात्पुरता मुलींची संख्या आपण काय मानूया, तात्पुरता एक्स. आता गंमत पहा, इथं काय काय गिव्हन आहे, थोडं थोडं जरा लक्ष द्या. ॲव्हरेज हाईट, सो इथं बघा, सो ॲव्हरेज कोणाचा, मुलांचा. ओके, म्हणून मी इथं काय लिहिलंय, ॲव्हरेज ऑफ बॉईज, मुलांची जी ॲव्हरेज उंची आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, सरासरीचं उदाहरण सोडवताना, ॲव्हरेजचे उदाहरण सोडवताना आपण टोटल उंची काढतो. आपण काय काढणार, टोटल उंची. कशी काढतात, एकदम सोपा आहे. लक्षात, जर एका मुलाची हाईट 140 सेंटीमीटर आहे तर दोन मुलांची किती, 140ला 2 गुणायचं. मग असे किती मुलं आहेत, असे आहेत आपल्याकडे 20 मुलं. लक्षात, मग ही आली टोटल. लक्षात ठेवा, ही काय आली, ही मुलांची आली टोटल, प्लस तसंच ॲव्हरेज हाईट ऑफ गर्ल्स. मुलींची ॲव्हरेज हाईट किती आहे दिली ना, सॉरी, मुलींची जी पण ॲव्हरेज हाईट असणार आहे, ॲव्हरेज मी नंतर लिहितो, आधी तुम्हाला समजावून सांगतो. सो मुलांचा जो ॲव्हरेज बॉईज, मुलांची जी ॲव्हरेज हाईट आहे गुणिला सरासरी उंची मुलांची गुणिला एकूण मुलांची संख्या 20, म्हणजे ही एकूण वर्गातल्या मुलांची सर्वांची जर उंची जोडत कधी गेलो 20 मुलांची तर ती भेटणार, ही मुलींची मिळणार. पण मुलींची संख्या नाही माहिती, मुलींची संख्या एक्स बरोबर संपूर्ण वर्गाची. सो ॲव्हरेज ऑफ ओव्हरऑल क्लास, ॲव्हरेज ऑफ क्लास, संपूर्ण क्लासची सरासरी उंची गुणिला सगळ्यांची संख्या 20 मुलं आणि एक्स मुली. याचा अर्थ टोटल किती झालं सर, टोटल झालं 20 + x झालं. ज्यांना ज्यांना डबल पाहिजे असेल त्यांनी मागे एकदा, हे रेकॉर्डिंग आहे लक्षात ठेवा तुमच्या सर्वांसाठीचं, मागे करा आणि एकदा पुन्हा डबल पाहून घ्याल. आता या ठिकाणी किंमत ठेवायची. मग ॲव्हरेज किती, मुलांची उंची 140, एका मुलाची 140 तर 20 मुलांची गुणाकार करायचा, प्लस मुलींची किती आहे 150, एका मुलीची उंची 150 सेंटीमीटर तर किती मुली आहे एक्स, आणि पूर्ण क्लासची किती आहे 146 गुणिला एकूण किती आहे 20 प्लस काय आहेत एक्स आहे. हे समीकरण झालं. आता हे सोडवायचं आहे. सोडवताना डोकं लावूया. पहा इकडं, याला गुणाकार करत नका बसू, फक्त मी सांगतो तेवढं लक्ष द्या. बघा इथं काय, 140 गुणिला 20 प्लस 150x बरोबर 146 गुणिला 20 प्लस 146x. आता कधी लक्षात ठेवा, ज्यांना एक्स लागलाय त्यांना एका बाजूला आणा, हा इकडे येऊ द्या, हा लहान आहे ना, मग 150x मधून 146 चालला जाणार, राहणार किती 4x. आता गंमत पहा, इथं 20 किती वेळेस आहे 146 वेळेस आहे. 20 गुणिला 146 म्हणजे 20 हा 146 वेळेस आणि इथं 20 हा 140 वेळेस. मग याला इकडं आणा, मायनस होणार, म्हणजे 146 गुणिला 20 मधून 140 गुणिला 20 हा वजा होणार. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये पण 20 आहे, याच्यामध्ये पण 20 आहे, 20 कॉमन बाहेर काढा, कंसामध्ये राहणार आहे 146 वजा 140. मग 4x बरोबर 20 गुणिला 146 मधून 140 कधी गेले तर राहणार फक्त किती 6. सो 4 1 4, 4 5 20, x बरोबर 6 5 30, 4 5 20 आणि 5 6 30. मग वर्गामध्ये मुलींची संख्या किती, मुलींची संख्या तर 30 आली. सोपं झालं. सो सोडवताना सुद्धा थोडंसं डोकं लावून सोडवा, म्हणजे थोडंसं आन्सर बरोबर येणार. शेवटचा साधा प्रश्न, एक संख्या दिली तुम्हाला 7, इथे कोणती तरी संख्या आहे आणि त्यांचं म्हणणं आहे या संख्येला कशाने भाग जातो आहे, या संख्येला भाग जातो 9. तर इथं कोणता अंक येणार. मग 9ची कसोटी वापरायची, डिव्हिजिबिलिटी ऑफ 9. सर्व अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्या संख्येला 9ने भाग जातो. मग यांची बेरीज करा, म्हणजे 7 प्लस समजा x प्लस 8, 7 आणि 8 15, 15 प्लस x छेदाला 9,
आता ठेवून पहा, 0 ठेवला तर 15 + 0 15 येतात, 15ला 9ने भाग जात नाही. 1 ठेवला तर 16 16ला जात नाही. 2 ठेवला तर 17 जाणार नाही. 3 ठेवावा लागणार आणि म्हणून हा अंक काय असला पाहिजे, हा अंक असला पाहिजे 3. सो अशा पद्धतीनं हे 25 प्रश्न जे आहेत, आलं लक्षात, खूप महत्त्वाचे आहेत. खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितले. पहिल्या 25 प्रश्नांचा टप्पा जो आहे आपण हा पूर्ण केला. तुम्ही पाहत असाल खूप सारा वेळ लागलाय. आता याच्या पुढचे जे 25 प्रश्न आहे हे याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिळून जातील. ओके, सो सगळ्यात आधी हा व्यवस्थित पहा. काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बॅचेस जॉईन करा. आपलं इग्नाईट पाठशालाचं जे ॲप आहे तर ते डाउनलोड करा. सेम पद्धतीनं आपण प्रत्येक वर्गामध्ये एवढ्या डिटेलिंगमध्ये मी शिकवत राहतो. लक्षात ठेवा, आम्ही भरपूर साऱ्या फॅकल्टी आहोत. तुम्हाला खूप जीव ओतून आम्ही लोक शिकवतोय. सो तुम्ही बाकीचे खूप सारे व्हिडिओसुद्धा आपले पाहू शकतात. ठीक आहे. सो आय होप सो की तुम्हाला हे लेक्चर छान वाटलं असणार आहे, आवडलं असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये मला जरूर सांगा की सर लेक्चर कसं होतं म्हणून, तुम्हाला समजलेलं आहे का. ठीक आहे. सो थँक्यू, थँक्स अ लॉट, बाय बाय, चलो.